नमस्कार मित्रांनो, एज्युकेशन इन मिनिट या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचे लेक्चर तसेच प्रश्नपत्रिका, संभाव्य प्रश्न व त्यांचे स्पष्टीकरण आपण आपल्या चॅनलवर घेत असतो. आजच्या लेक्चरला आपण बघणार आहोत मित्रांनो मराठी व्याकरण. मराठी व्याकरणावरील संभाव्य प्रश्न या आजच्या लेक्चरमध्ये आपण घेणार आहोत. त्या सर्व प्रश्नांची उत्तरे व विश्लेषण मी तुम्हाला सांगणार आहे, त्याच्यामुळं लेक्चर शेवटपर्यंत बघा. खूप महत्त्वाचे लेक्चर आहे. यापैकी बरेचसे क्वेश्चन हे पेपरला पुन्हा पुन्हा रिपीट होतात. आपण सर्व प्रश्न डिटेलसह एक्सप्लेनेशन बघणार आहोत. ही सगळ्यात पहिली टेस्ट आहे. यात आपल्याला मराठी व्याकरणावर कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे आपण बघणार. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे सगळ्या चॅप्टरवरील सगळ्या प्रकरणावरील प्रश्न आपण ह्या टेस्टमध्ये घेतलेले आहे. यानंतरच्या ज्या टेस्ट होतील त्या घटकानुसार होतील. वेगवेगळ्या घटकावर जसे मराठी भाषा, वर्णमाला, संधी, शब्दांच्या जाती अशा स्पेसिफिक घटकावर आपण मराठी व्याकरणाच्या टेस्ट घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजच्या लेक्चरला. पहिला प्रश्न बघा काय आहे. मराठी भाषा दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन नंबर 1 10 डिसेंबर, ऑप्शन नंबर 2 27 फेब्रुवारी, 3 15 डिसेंबर, 4 25 जून. प्रश्न आहे मराठी भाषा दिन कधी साजरा केला जातो? बघा ह्या प्रश्नाचं उत्तर 10 डिसेंबरही नाही, 15 सप्टेंबरही नाही, 25 जून देखील नाही. ह्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 27 फेब्रुवारी. 27 फेब्रुवारी. त्याचा थोडासा इतिहास तुम्हाला सांगतो. मराठी भाषा दिन याचा थोडासा इतिहास तुम्हाला इथे सांगतो बघा मित्रांनो. ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. कुसुमाग्रज यांचा जन्मदिन हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. कुसुमाग्रज कोण आहेत? कुसुमाग्रज जे आहे हे टोपण नाव आहे. कोणाचं टोपण नाव आहे? कुसुमाग्रज टोपण नाव आहे ज्येष्ठ कवी वि वा शिरवाडकर यांचं टोपण नाव आहे कुसुमाग्रज. यांचा जो वाढदिवस जन्मदिन आहे तो मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. वि वा शिरवाडकर किंवा पूर्ण नाव जर बघायचं म्हणलं तर विष्णू वामन शिरवाडकर. यांच्या मराठी भाषेतील योगदानाबद्दल ज्या कविता वगैरे त्यांनी लिहिलेल्या आहेत त्याबद्दल त्यांचा जन्मदिन हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. तो कधी असतो? तो असतो 27 फेब्रुवारीला. 27 फेब्रुवारीला असतो. त्यांचा जन्मदिवशी तो साजरा करतात. आणखी एक इथं सांगायचं म्हणलं बघा, आणखी आपल्याला इथं जर सांगायचं म्हणलं तर मराठी राजभाषा दिन कोणता आहे? इथं सांगायचं म्हणलं तर मराठी, आणखी एक प्रश्न वेगळ्या अँगलने समजा दुसऱ्या पेपरला विचारला तर असा विचारू शकतात की मराठी राजभाषा दिन कोणता? यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. मराठी भाषा दिन आहे 27 फेब्रुवारी. मराठी राजभाषा दिन आहे 1 मे. बघा 1 मे आहे मराठी राजभाषा दिन. 27 फेब्रुवारी ज्येष्ठ कवी वि वा शिरवाडकर यांचा जन्मदिन हा मराठी भाषा दिन आहे. चला वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे शाश्वत या शब्दासाठी योग्य शब्दसमूह निवडा. शाश्वत या शब्दासाठी योग्य शब्दसमूह निवडा. ऑप्शन नंबर 1 न टाळता येणारे, ऑप्शन नंबर 2 कायम टिकणारे, 3 शिल्लक राहिलेले, 4 मुद्द्याला धरून असलेले. बघा शाश्वत या शब्दासाठी योग्य शब्दसमूह आपल्याला निवडायचा आहे. न टाळता येणारे देखील नाही, शिल्लक राहिलेलेही नाही, मुद्द्याला धरून असलेलेही नाही. याचं करेक्ट उत्तर आहे कायम टिकणारे.
शाश्वत म्हणजे कायम टिकणारे. करेक्ट ऑप्शन आहे शाश्वत, कायम टिकणारे. मग बघू इथं जरा, न टाळता येणारे याला काय म्हणतात? न टाळता येणारे म्हणजे अटळ. अटळ या शब्दसमूहासाठी न टाळता येणारे हा विस्तार आहे. त्याच्यानंतर शिल्लक राहिलेले, शिल्लक राहिलेल्याला काय म्हणतात? सोप्या भाषेत जर म्हणायचं म्हणलं तर शिल्लक राहिलेले म्हणजे बाकी किंवा शेष. बाकी किंवा शेष हे त्याचे समानार्थी शब्द आहे. मुद्द्याला धरून असलेले, मुद्द्याला धरून असलेले म्हणजे मुद्देसूद. मुद्देसूद म्हणजे मुद्द्याला धरून असलेले. हे 4 ऑप्शन, त्यांचं आपण स्पष्टीकरण बघितलं. आपल्याला विचारलं काय आहे? विचारलं आहे शाश्वत या शब्दासाठी योग्य शब्दसमूह, तर त्याचं उत्तर आहे कायम टिकणारे. चला वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, दाती तृण धरणे, दाती तृण धरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता? ऑप्शन नंबर 1 पदर पसरणे, 2 पदर घेणे, 3 पाय धरणे, 4 पोटात घालणे. दाती तृण धरणे बद्दल विचारलं आहे आपल्याला. दाती तृण धरणे या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी अर्थ कोणता? तर याचा अर्थ पदर पसरणेही नाही, पोटात घालणे देखील नाही, पदर घेणे देखील नाही. याचं करेक्ट उत्तर आहे पाय धरणे. बघा, ह्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पाय धरणे. दाती तृण धरणे म्हणजे पाय धरणे. मग बघा, पदर पसरणे म्हणजे काय? पदर पसरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? तर विनंती करणे, रिक्वेस्ट करणे. पदर घेणे म्हणजे काय? स्वीकारणे. पदर घेणे या शब्दाचा अर्थ काय होतो? स्वीकारणे. त्याच्यानंतर पुढचा जो आहे पोटात घालणे. पोटात घालणे म्हणजे पदरी पडणे, मिळणे. पोटात घालण्यालाच दुसरा काय म्हणतात? मिळणे किंवा पदरी पडणे. पदरी पडणे. आणखीन एक समजा, आणखी जर तुम्हाला विचारलं असतं, बऱ्याच ठिकाणी सगळ्या ऑप्शन मध्ये आहे पदर पसरणे, पदर घेणे, पोटात घालणे. समजा आणखी आहे पदरी पडणे, आपण बघितलं ते म्हणजे मिळणे, पोटात घालणे. त्याच्यानंतर पदरास गाठ बांधणे. पदरास गाठ बांधणे म्हणजे काय? पदरास गाठ बांधणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो लग्न लावून देणे. पदरास गाठ बांधणे याचा अर्थ होतो लग्न लावून देणे. बघा, दाती तृण धरणे म्हणजे पाय धरणे, पदर पसरणे म्हणजे विनंती करणे, पदर घेणे म्हणजे स्वीकारणे, पोटात घालणे म्हणजे मिळणे, पदरी पडणे. त्यानंतर आणखी जर याच्यात एक विचारलं जाऊ शकतं तर पदरास गाठ बांधणे म्हणजे काय? लग्न लावून देणे. चला वळूया पुढच्या क्वेश्चनकडे. अटंग या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा, कोणता शब्द आहे अटंग? त्याचा विचारला आहे. समानार्थी शब्द ओळखायला लावलाय. ऑप्शन दिलेले आहे अफाट, अडाणी, अडथळा आणि निंदा. अफाट, अडाणी, अडथळा आणि निंदा. बघा, अटंग या शब्दाचा समानार्थी शब्द अडाणी देखील नाही, अडथळा नाही, निंदाही नाही. ह्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे अफाट. प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे अफाट. अफाट म्हणजेच अटंग किंवा अफाट या शब्दाला इतरही समानार्थी शब्द आहेत, जसे की अवाढव्य किंवा विस्तीर्ण. अवाढव्य किंवा विस्तीर्ण ही अफाट या शब्दाची समानार्थी शब्द आहेत. अडाणीची काय आहेत बघू आपण. अडाणी म्हणजे अर्धवट मनुष्य, अर्धवट म्हणा किंवा मूर्ख म्हणा, बावळट म्हणा, ही सर्व काय आहे?
अडाणी शब्दाची समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर अडथळा, अडथळा शब्दाला कोणते समानार्थी शब्द आहेत? तर त्याचं उत्तर आहे प्रतिबंध, अटकाव. प्रतिबंध किंवा अटकाव ही समानार्थी शब्द आहेत. निंदा शब्दाला निर्भत्सना, निर्भत्सना किंवा कुटाली, निर्भत्सना किंवा कुटाली ही समानार्थी शब्द आहे. बघा, काहीही विचारू शकतात. आपल्याला विचारलं अटंग या शब्दाचा अर्थ होतो अफाट, अवाढव्य, विस्तीर्ण. त्याचबरोबर आपण बाकी चारही ऑप्शनचं डिटेक्शन केलं. अडाणी शब्दाला समानार्थी शब्द बघितले, बावळट, मूर्ख, अर्धवट. अडथळा शब्दासाठी समानार्थी शब्द बघितले, प्रतिबंध, अटकाव. निंदा या शब्दासाठी निर्भत्सना आणि कुटाली. हा प्रश्न आहे. एका क्वेश्चन मध्ये आपण जवळपास 4 क्वेश्चन कव्हर केले. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघू. बघा, प्रश्न आहे अतिप्रसंग, अध्ययन, अनुक्रम, उत्कर्ष, दुर्लक्ष हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? अतिप्रसंग, अध्ययन, अनुक्रम, उत्कर्ष, दुर्लक्ष हे कोणत्या प्रकारचे शब्द आहे? ऑप्शन नंबर 1 उपसर्ग घटित, 2 अभ्यस्त, 3 सिद्ध, 4 सामासिक. चला क्वेश्चन कडे चला. आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलं आहे ते सर्व प्रथम बघू. आपल्याला काही शब्द दिलेले आहे. अतिप्रसंग, अध्ययन, अनुक्रम, उत्कर्ष आणि दुर्लक्ष हे कोणत्या प्रकारचे शब्द आहे हे विचारलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर बघा. आधी उत्तर सांगतो तुम्हाला, त्याच्यानंतर एक्सप्लेनेशन सांगतो. या प्रश्नाचं उत्तर अभ्यस्त नाही, सामासिक नाही, सिद्धही नाही. या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे उपसर्ग घटिक. या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे उपसर्ग घटित. बघा, उपसर्ग घटित म्हणजे काय? शब्दाच्या पूर्वी, इथे तुम्हाला एक्सप्लेनेशन लिहून देतो मित्रांनो. उपसर्ग घटित चा अर्थ काय होतो? उपसर्ग घटित म्हणजे काय? शब्दाच्या पूर्वी उपसर्ग लागून जी शब्दाच्या पूर्वी उपसर्ग लागून, शब्दाच्या पूर्वी उपसर्ग लागून जे शब्द तयार होतात, जे शब्द तयार होतात त्यांना उपसर्ग घटित शब्द म्हणतात. शब्दाच्या पूर्वी उपसर्ग लागून जे शब्द तयार होतात त्यांना उपसर्ग घटित म्हणतात. मग वरच्या याच्यात बघा, अतिप्रसंग शब्दात जो आहे तो अति हा उपसर्ग लागलेला आहे. त्यानंतर अध्ययन या शब्दात जो आहे तो अधि हा उपसर्ग लागलेला आहे. त्यानंतर अनुक्रम या शब्दात जो आहे अनु हा उपसर्ग लागलेला आहे. त्यानंतर दुर्लक्ष शब्दात दु हा लागलेला आहे. उत्कर्ष शब्दात उत हा लागलेला आहे. हे सगळे काय आहेत? हे उपसर्ग आहेत. ही उपसर्ग आहेत. ही आधी लागलेली आहे. ही शब्दाच्या आधी लागलेली आहे. इथं मी बघा अंडरलाईन करतो, ही लागलेली आहेत. जेव्हा शब्दाची फोड होते तेव्हा ते चांगलं लक्षात येतं. या सगळ्यांना काय म्हणतात? उपसर्ग घटित शब्द म्हणतात. त्यानंतर सिद्ध शब्द हा जो ऑप्शन आहे बघा, हा सिद्ध शब्द. सिद्ध शब्दाचा अर्थ होतो मूळ शब्द. सिद्ध शब्दाचा अर्थ होतो मूळ शब्द. सिद्ध शब्द म्हणजेच मूळ शब्द. मग अशा मूळ शब्दाचं एखादं उदाहरण काय आहे? मूळ शब्दाचं समजा उदाहरण आहे झाड. झाड उदाहरण आहे. सिद्ध शब्दाच्या विरुद्ध सिद्ध शब्द म्हणजे काय? इथं बघा लिहून देतो मी तुम्हाला. मूळ शब्द. सिद्ध शब्दाच्या विरुद्ध असतं साधित शब्द. साधित शब्द म्हणजे सिद्ध शब्दापासून बनलेला शब्द, त्याला काय म्हणतात? साधित शब्द. मग साधित शब्द म्हणजे कोणता? तर ह्या झाडापासूनच बनलेला शब्द म्हणजे आपण म्हणतो झाडाला, हा झाला साधित शब्द. झाड हा जो आहे हा झाला सिद्ध शब्द.
झाडाला हा झाला साधित शब्द. त्यानंतर सामासिक शब्द म्हणजे काय बघू. सामासिक शब्द म्हणजे काय, दोन किंवा अधिक. सामासिक शब्द म्हणजे काय, दोन किंवा अधिक शब्द एकत्र येऊन बनलेला शब्द म्हणजे काय, सामासिक शब्द. हे इथं लिहून देतो, थोडी जागा अशी कमी आहे तरी लिहून देतो. दोन किंवा अधिक शब्द एकत्र आणून बनलेला शब्द, एकत्र येऊन बनलेला जो शब्द असतो त्याला म्हणतात सामासिक शब्द. सामासिक शब्द हा दुसरा तिसरा काही नसून जोड शब्द असतो. सामासिक शब्द म्हणजेच जोड शब्द होय. इथं लिहून देतो ह्या ऑप्शनच्या इथे, जोड शब्द. ठीक आहे. प्रश्न बघा. अतिप्रसंग, अध्ययन, अनुक्रम, उत्कर्ष, दुर्लक्ष हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत. त्याचं उत्तर आहे उपसर्ग घटित, कारण की ह्या सगळ्यांना आधी उपसर्ग लागला आहे. या शब्दात आहे अति हा उपसर्ग, अधि हा अनु, उत्कर्ष उत हा, दुर्लक्ष मध्ये दु हा, म्हणून हा उपसर्ग घटितचे उदाहरण आहे. सिद्ध शब्द म्हणजे मूळ शब्द, उदाहरण त्याचं आहे झाड. सिद्ध शब्दाच्या अपोजिट असतं साधित शब्द, साधित शब्दाचं उदाहरण तेच आहे झाडाला. सामासिक शब्द म्हणजे काय, दोन किंवा अधिक शब्द एकत्र आणून बनलेला शब्द जो की जोड शब्द असतो त्याला म्हणतात सामासिक शब्द. चला पुढच्या क्वेश्चनवर बघा. पुढचा क्वेश्चन घेतला आपण आता. पुढचा क्वेश्चन आहे मराठी भाषेत एकूण किती रस आहेत. प्रश्न आहे मराठी भाषेत एकूण किती रस आहेत. ऑप्शन नंबर 1 7, 2 8, ऑप्शन नंबर 3 9, ऑप्शन नंबर 4 10. तर बघा ह्या प्रश्नाचं उत्तर 7 देखील नाही, 8 नाही, 10 ही नाही. मराठी भाषेत जे आहे एकूण 9 रस आहे. मराठी भाषेत किती आहेत, 9 रस आहेत. ते कोणकोणते आहेत ते लिहून देतो बघा इथे. मराठी भाषेतील 9 रस. मराठी भाषेतील 9 रस कोणते. पहिला रस आहे शृंगार. पहिला रस जो आहे तो शृंगार आहे. दुसरा आहे वीर रस. त्यानंतर तिसरा आहे करुण रस, रौद्र रस, त्यानंतर हास्य रस, भयानक रस, विभत्स किंवा त्याला बिभत्स म्हणतात, बिभत्स रस, त्यानंतर अद्भुत, आणि एक जो उरला तो एंडिंगला शांत. तर बघा शृंगार रस. शृंगार रस म्हणजे काय. शृंगार रस म्हणजे ज्यात प्रेमाची भावना असते, सौंदर्य, आकर्षण अशा वेगवेगळ्या भावना एक्सप्रेस केल्या जातात त्याला काय म्हणतात, शृंगार रस. प्रेम, सौंदर्य व आकर्षण ह्या गोष्टी यात असतात, तिथे शृंगार रस असतो. त्यानंतर वीर रस. वीर रस म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, शौर्य रस असतं ते. त्यानंतर करुण रस म्हणजे काय, दुःख, वियोग किंवा विरह ज्या ठिकाणी दर्शवला जातो तिथे करुण रस असतो. रौद्र रस म्हणजे काय. रौद्र रस म्हणजे क्रोध, राग. क्रोध व राग म्हणजे काय, रौद्र रस. त्यानंतर या हास्य रसावर
हास्यरस म्हणजे आनंद, एखादा आपण विनोद केला वगैरे तर तिथं कोणता रस असतो? हास्यरस असतो. आनंद किंवा विनोद लिहितो. भयानक, भयानक म्हणजे भीती व भय, भीती किंवा भय हे त्याला समानार्थी शब्द आहेत, किंवा ज्या ठिकाणी भीती भय असतं तिथे भयानक हा रस असतो. त्यानंतर बिभस्त, बिभस्त किंवा विभस्त म्हणा, ज्या एखाद्या व्यक्तीबद्दल जर मनात तिरस्कार असेल, तिरस्कार दर्शवला असेल तर तिथं बिभस्त असतं. त्यानंतर पुढचं आहे अद्भुत आणि शांत. हे दोन खूप सोपे आहेत. अद्भुत हा रस कुठे असतो आणि शांत रस कुठे असतो हे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कळवा. कमेंट सेक्शन मध्ये अद्भुत हा रस कुठे असतो आणि शांत हे कुठे असतं हे तुम्ही कमेंट करून सांगा. जसे आपण बघितलं, शृंगार, वीर, करुण, रौद्र हे वेगवेगळ्या ठिकाणी भाव असतात. रौद्र जिथं क्रोध आणि राग असतो तिथं रौद्र हा रस असतो. तर अद्भुत आणि शांत हे दोन रस कुठे कुठे असतात हे कमेंट सेक्शन मध्ये तुमचं उत्तर कळवा. तोपर्यंत चलूया आपण पुढच्या क्वेश्चन मध्ये. प्रश्नाचं उत्तर आलं लक्षात? मराठी भाषेत एकूण किती रस आहेत? त्याचे उत्तर आहेत 9. शृंगार, वीर, करुण, रौद्र, हास्य, भयानक, विभत्स आणि अद्भुत. पुढचा प्रश्न आहे, स्वातंत्र्याचा 75वा वाढदिवस म्हणजे डॅश डॅश. स्वातंत्र्याचा 75वा वाढदिवस म्हणजे डॅश डॅश. ऑप्शन 1 अमृत महोत्सव, 2 हिरक महोत्सव, 3 सुवर्ण महोत्सव, 4 रौप्य महोत्सव. बघा, स्वातंत्र्याचा 75वा वाढदिवस म्हणजे डॅश डॅश. काय असेल याचं उत्तर? मी सांगतो बघा. ह्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर सुवर्ण महोत्सव देखील नाही, हिरक महोत्सव नाही, रौप्य महोत्सव देखील नाही. या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे अमृत महोत्सव. जेव्हा एखाद्या गोष्टीला 75 वर्ष पूर्ण होतात तेव्हा अमृत महोत्सव असतो. एखाद्या गोष्टीला जेव्हा 75 वर्ष पूर्ण होतात तेव्हा त्याला अमृत महोत्सव म्हणतात. मग हिरक महोत्सव कधी म्हणतात? 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जो असतो त्याला म्हणतात हिरक महोत्सव. सुवर्ण महोत्सव किती वर्ष पूर्ण झाल्यानंतर असतो? तर त्याचं उत्तर आहे 50 वर्ष. रौप्य महोत्सव 25 वर्ष. आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे स्वातंत्र्याचा 75वा वाढदिवस म्हणजेच अमृत महोत्सव होय. स्वातंत्र्याचा 75वा वाढदिवस म्हणजे अमृत महोत्सव. येऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा, पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न आहे, मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. एक समिती नेमली होती असा प्रश्न पाहिजे. ठीक आहे, जाते प्रिंटिंग मिस्टेक झाली थोडी. मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. बघूया ऑप्शन आहेत श्याम मनोहर, 2 नरेंद्र जाधव, 3 कौतिकराव ढाले पाटील, 4 रंगनाथ पठारे. बघा, ह्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे श्याम मनोहर देखील नाही, त्यानंतर नरेंद्र जाधव हे देखील नाही, कौतिकराव ढाळे पाटील देखील नाही. ह्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे रंगनाथ पठारे. या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे रंगनाथ पठारे. प्रश्नाचं स्पष्टीकरण बघूया आपण. मराठी भाषा अभिजात भाषा म्हणजे काय? एक एक गोष्ट समजून सांगतो, आधी लक्ष द्या. अभिजात भाषा म्हणजे काय? जी भाषा पुरातन भाषा आहे. अभिजात भाषा अशी भाषा जी पुरातन आहे, तिला खूप मोठा इतिहास आहे. अभिजात भाषा म्हणजे अशी भाषा जी पुरातन आहे, जिला खूप मोठा इतिहास आहे. इतिहास साधा सुद्धा नसून 1500 ते 2000 वर्षांचा इतिहास आहे, जिच्यामध्ये खूप सारे साहित्य लिहिलेले आहे. ज्या भाषेत खूप सारे साहित्य आहे, नुसतं लिहिलेलं नाही तर ते आधुनिक भाषेशी मेळ खाते. आधुनिक भाषेची मेळ खाते अशा सर्व गोष्टींना काय म्हणतात? अभिजात भाषा. अभिजात भाषा किती आहेत? 2024च्या आधी 6 अभिजात भाषा होत्यात. 2024 मध्ये 5 ऍड झाल्यात. एकूण अभिजात भाषांची संख्या आहेत 11. अभिजात भाषा लक्षात कशासाठी ठेवायच्या? याच्यासाठी मराठी व्याकरण सेक्शन मध्ये
त्यावर संपूर्ण लेक्चर आहे, ते तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. त, स, क, ते, म, उ या 6 अभिजात भाषा आहेत. आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढची ट्रिक जी आहे ती ट्रिक इथंच लिहितो मी. आमच्या बंगल्यातील, सॉरी ट्रिक इथं लिहितो. तुम्ही ते लेक्चर पूर्ण वर्णमाला नाही, मराठी भाषा म्हणून आपलं एक सेपरेट 1 तासभराचं लेक्चर आहे, ते तुम्ही बघू शकता. त्यामध्ये अभिजात भाषा व्यवस्थित एक्सप्लेन केलेल्या आहे ट्रिकसह. ह्या 11 अभिजात भाषा लक्षात कशा ठेवायच्या याच्यासाठी छोटीशी ट्रिक मी सांगतो. तसं क ते मऊ झाल्यानंतर माझ्या बंगल्यातील प्रांगणात, माझ्या बंगल्यातील प्रांगणात पाली आहे. आपल्या लेक्चरमध्ये ह्या ट्रिक डिटेलमध्ये लिहून दिलेल्या आहे, तुम्ही तिथं जाऊन ते बघू शकता. बघा कसं लक्षात ठेवायचं. तसं क ते माऊ म्हणजे तामिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम आणि उडिया ह्या 6 भाषा इथून मागे होत्या. माझ्या बंगल्यातील प्रांगणात पाली आहे. माझ्या बंगल्यातील म म्हणजे मराठी, बंगाली, प्राकृत, पाली. हे मराठी, बंगाली, प्राकृत, पाली आणि आसामी ही अशी ट्रिक आहे, यांची लक्षात ठेवायची. तुम्ही शॉर्टमध्ये लक्षात ठेवू शकता. 6 आणि 5 11 टोटल अभिजात भाषा आहेत. त, स, क, ते, मऊ यांचं वर्ष लक्षात ठेवायचं. 2004, 2005, 2008, 2008. बघा 2004, 2005, 2008, 2008, 13, 14 आणि ह्या ज्या भाषा आहेत ह्या आल्या 2024ला. हा नंबर लक्षात ठेवा तुम्ही. 45, 88, 13, 14 हा जो नंबर आहे तो लक्षात ठेवायचा. 45, 88, 13, 14 आणि 2024 हे त्यांचं वर्ष आहे. अशा प्रकारे संपूर्ण अभिजात भाषा तुम्ही तिथे लक्षात ठेवू शकता. प्रश्न आहे, अभिजात भाषाचा दर्जा शोधण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमण्यात आली? तर त्याचं उत्तर आपण ऑलरेडी वरती बघितलेलं आहे. रंगनाथ पठारे हे त्याचे अध्यक्ष होते. समितीची स्थापना करण्यात आली होती. डेट पण समजा क्वेश्चन वेगळा विचारला तर डेट विचारू शकता. समितीची स्थापना करण्यात आली होती 10 जानेवारी 2012ला. बघा मित्रांनो, समितीची स्थापना कधी करण्यात आली होती? 10 जानेवारी 2012ला ही समिती स्थापना करण्यात आली होती. 3 ऑक्टोबर 2024 तारीख लक्षात ठेवा. वर लिहितो इथे, 1 सेकंद. मराठी भाषेला कधी अभिजात भाषेचा दर्जा भेटला? तर 3 ऑक्टोबर 2024. 3 ऑक्टोबर 2024 हा जो 3 ऑक्टोबर 2024 आहे, अभिजात भाषेचा दर्जा भेटला म्हणून मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून ओळखला जातो. अभिजात भाषा गौरव दिन, मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून ओळखला जातो. 3 ऑक्टोबर 2024. बघा संपूर्ण प्रश्न बघितला आपण. प्रश्नाचं डिस्क्रिप्शन सांगितलं, अभिजात भाषा म्हणजे काय ते देखील सांगितलं, किती आणि कशा लक्षात ठेवायच्या हे बघितलं. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापण्यात आली 10 जानेवारी 2012ला. त्यानंतर मराठी भाषेला अभिजात दर्जा भेटला 3 ऑक्टोबर 2024ला. तो मराठी भाषा गौरव दिन म्हणून मानला जातो. चला वळूया पुढच्या क्वेश्चनकडे. बघा प्रश्न आहे, मराठी भाषेचे पाणिनी असे खालील पैकी कोणाला म्हणले जाते? मराठी भाषेचे पाणिनी असे खालीलपैकी कोणाला संबोधले जाते? 1 महादेव गोविंद रानडे, 2 दादासाहेब फाळके, 3 दादोबा पांडुरंग तरखडकर, 4 नारायण सुर्वे. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 नाही, 2 देखील नाही, 3 नाही. या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर. दादोबा पांडुरंग तरखडकर हे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो. डिस्क्रिप्शन लिहून देतो. बघा, मराठी भाषेचे पाणिनी म्हणून दादोबा पांडुरंग तरखडकर यांना ओळखलं जातं. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं आणखी, मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणतात? मराठी
भाषेचे शिवाजी म्हणून कोणाला ओळखलं जातं हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर मराठी भाषेचे जॉन्सन. मराठी भाषेचे जॉन्सन म्हणून कोणाला ओळखलं जातं हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर मराठी भाषेचे आद्य प्रवर्तक. ही वेगवेगळी महत्वाची माहिती आहे जी पेपरला विचारली जाते. ही माहिती असणं गरजेचं आहे. मराठी भाषेचे नाट्य छटाकार असं कोणाकोणाला ओळखलं जातं हे प्रश्न येऊन गेलेले आहे, विचारले जाऊ शकतात. मराठी भाषेचे शिवाजी आहे विष्णुशास्त्री चिपळूणकर. बघा, मराठी भाषेचे शिवाजी आहे विष्णुशास्त्री चिपळूणकर. मराठी भाषेचे शिवाजी आहे विष्णुशास्त्री चिपळूणकर. मराठी भाषेचे जॉन्सन कृष्णशास्त्री चिपळूणकर. कृष्णशास्त्री चिपळूणकर. विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि कृष्णशास्त्री चिपळूणकर महत्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. मराठी भाषेचे शिवाजी विष्णुशास्त्री चिपळूणकर. मराठी भाषेचे जॉन्सन कृष्णशास्त्री चिपळूणकर. मराठी भाषेचे नाट्य छटाकार आणि आद्य प्रवर्तक. आद्य प्रवर्तक भाई भट्टांना म्हणतात आणि नाट्य छटाकार आहेत श का गर्गे. बघा, मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तरखडकर. शिवाजी आहेत विष्णुशास्त्री चिपळूणकर. जॉन्सन आहे कृष्णशास्त्री चिपळूणकर. मराठी भाषेचे आद्य प्रवर्तक भाई भट्ट आणि नाट्य छटाकार आहेत श का गर्गे. चला वळूया पुढच्या क्वेश्चन कडे. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रपती या शब्दामध्ये एकूण व्यंजन किती आहेत? राष्ट्रपती या शब्दामध्ये एकूण व्यंजन किती आहेत? बघा, आपल्याला काय विचारलं आहे? व्यंजन. ऑप्शन कडे जाण्याआधी एकदा राष्ट्रपती शब्दामधली व्यंजन आपल्याला काढावं लागतील. बघूया उत्तर, बघूया कसं निघतंय. राष्ट्रपती शब्दातील व्यंजन काढण्यासाठी आपल्याला राष्ट्रपती शब्दाची फोड करावी लागेल. फोड करताना सोपं करायचं. आधी राष्ट्र या शब्दाची फोड करायची, नंतर पती शब्दाची फोड करायची. राष्ट्रपती या शब्दाची फोड आपण करूया. बघा, राष्ट्रपती शब्दाची फोड कशी होते मी लिहून दाखवतो. र अधिक आ अधिक श राष्ट्र. राष्ट्र झालं पण राष्ट्र आहे त्याच्यामुळे राष्ट्र. त्यानंतर पुढचा शब्द आहे पती. प ती राष्ट्रपती. बघा, ही अशा प्रकारे आपण राष्ट्रपती शब्दाची फोड केली. यामध्ये आपल्याला विचारलं आहे व्यंजन किती आहे. तर व्यंजन सांगतो बघा. र हे व्यंजन आहे, श हे व्यंजन आहे, त्यानंतर ट हे व्यंजन आहे राष्ट्र, र हे व्यंजन आहे, प हे व्यंजन आहे, त हे व्यंजन आहे. किती झालेत? 1 2 3 4 5 6. 6 व्यंजन झालीत. म्हणून ह्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे 6. राष्ट्रपती शब्दामध्ये एकूण व्यंजन किती? तर त्याचं करेक्ट उत्तर आहे 6. 7 नाही, 5 नाही, 4 नाही. बघा, इथं आपण अचूक लिहू शकतो, असंही लिहू शकतो. राष्ट्रपती व्यंजन बघितली आपण, व्यंजन निघाली 6. हाच जर प्रश्न तुम्हाला विचारला असता की राष्ट्रपती या शब्दामध्ये स्वर किती आहे, तर स्वर कसे ओळखायचे? हे बघा, आ हा जो आहे हा स्वर आहे, अ हा स्वर आहे, अ हा स्वर आहे, ई हा स्वर आहे. तर या शब्दामध्ये एकूण स्वर किती? तर 4. 4 स्वर आहे. समजा स्वर विचारले तर 4 उत्तर लिहायचं. तुम्हाला व्यंजन विचारले आहे म्हणून या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे 6. त्यानंतर वळूया पुढच्या प्रश्नाकडे. बघा, प्रश्न आहे मराठी भाषेत एकूण व्यंजन किती आहेत? आपल्याला काय विचारले आहेत? व्यंजन. ऑप्शन नंबर 1 32, 34, 40 आणि 48.
आधी ऑप्शनकडे जाण्याआधी ह्या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन बघूया. मराठी भाषेत वर्णमाला असते, त्यामध्ये स्वर, स्वरादी, स्वरादी व्यंजने आणि विशेष संयुक्त व्यंजने असतात. स्वर, स्वरादी व्यंजने आणि विशेष संयुक्त व्यंजने असतात. तर यांची संख्या वेगवेगळी आहे. तर स्वरांची संख्या किती, स्वरादींची संख्या किती, व्यंजनांची संख्या किती, असे वेगवेगळे प्रश्न तुम्हाला बनू शकतात. त्याआधी मी तुम्हाला सांगतो, स्वर आहे तर 14, स्वरादी आहे तर 2, व्यंजन आहेत 34 आणि विशेष संयुक्त व्यंजन आहेत 2. इथून मागे जी बाराखडी होती ती बाराखडी म्हणतो, वर्णमाला होती ती 48 वर्णांची होती. त्यानंतर शासन निर्णयानुसार 2009 ला जो शासन निर्णय झाला त्यामध्ये ती 52 वर्णांची झाली, 52 वर्ण. त्यामध्ये ॲ आणि अ, त्याच्यानंतर हे विशेष संयुक्त व्यंजन अशी 2 एक्स्ट्रा ॲड झाली. बघा इथे लिहितो ॲ, अ आणि 2 विशेष संयुक्त व्यंजन अशी टोटल किती झाली, 4 वर्ण ॲड झाली त्याच्यात आणि मग ती 52 वर्णांची बनलेली आहे. आपल्याला प्रश्न आहे मराठी भाषेत एकूण व्यंजन किती, तर व्यंजनांची संख्या आहे 34. इथं ऑप्शन नंबर आहे 2. बघा करेक्ट ऑप्शन नंबर आहे 2. व्यंजनांची संख्या 34, 32 नाही, 40 नाही आणि 48 देखील नाही. हे ह्या क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन आहे. बघा चला वळूया आता पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न आहे, कृष्णा नदी ही महाबळेश्वर येथून उगम पावते, या वाक्यातील विशेष नाम ओळखा. प्रश्न आहे, कृष्णा नदी ही महाबळेश्वर येथून उगम पावते, या वाक्यातील विशेष नाम ओळखा. 1 नदी, 2 उगम व नदी, 3 कृष्णा व महाबळेश्वर, 4 यापैकी नाही. बघा प्रश्नाकडे जाऊया पुन्हा आपण. कृष्णा नदी याच्यातील आपल्याला काय विचारलं आहे, विशेष नाम विचारलेलं आहे. बघा विशेष नाम म्हणजे काय, पर्टिक्युलर पाहिजे, पर्टिक्युलर एखाद्या व्यक्तीला आपण पॉइंट आउट करतो आहे असं पाहिजे. नदी हे होऊ शकणार नाही, वेगवेगळ्या नद्या आहेत. नदी सामान्य नाम आहे, इथे लगेच लिहून टाकतो. बघा नदी जे आहे हे सामान्य नाम आहे, कारण की तापी, गोदावरी अशी कोणतीही नदी याने डिनोमिनेट होते. स्पेसिफिक विशेष नदी आपल्याला कळत नाही, म्हणून हे सामान्य नाम आहे. उगम व नदी देखील नाही, यापैकी हा देखील ऑप्शन नाही. या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे कृष्णा व महाबळेश्वर. कृष्णा व महाबळेश्वर हे काय आहेत, विशेष नाम आहेत. यांच्यावरून आपल्याला कळतं की कृष्णा ही स्पेसिफिक नदी व महाबळेश्वर हे स्पेसिफिक ठिकाण आहे. त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे 3, कृष्णा व महाबळेश्वर. चला वळूया मित्रांनो पुढील प्रश्नाकडे. प्रश्न आहे, शरीर या शब्दाचे लिंग कोणते. शरीर या शब्दाचे लिंग कोणते. ऑप्शन नंबर 1 नपुसकलिंग, 2 पुल्लिंग, 3 स्त्रीलिंग, 4 यापैकी नाही. बघा शरीर या शब्दाचे लिंग विचारलेले आहे, तर या प्रश्नाचं जे करेक्ट उत्तर आहे ते आहे नपुसकलिंग. नपुसकलिंग या शब्दाचं शरीर या शब्दाचं ते लिंग आहे. त्यानंतर समजा आपण शरीर या शब्दाचा समानार्थी शब्द बघितला तर पुल्लिंग भाषेमध्ये शरीर या शब्दाचा समानार्थी शब्द देह आहे. समजा देह विचारला असतं तर तुम्ही करेक्ट पुल्लिंग लिहायचं. त्यानंतर काया हा मराठी भाषेतील शब्द आहे, जर काया विचारलं तर स्त्रीलिंग हे उत्तर बरोबर आलेलं असतं. या ठिकाणी मला सांगायचं काय आहे, शरीर या शब्दाची समानार्थी शब्द आहेत देह आणि काया देखील, पण देह हा जो आहे तो पुल्लिंगी आहे, काया स्त्रीलिंगी आहे आणि शरीर जो आहे तो नपुसकलिंगी आहे. ही गोष्ट मला इथे सांगायची. बघा मित्रांनो चला वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, खालील दिलेल्या कोणत्या पर्यायातील शब्दाचे रूप अनेकवचनी होताना बदलत नाही. म्हणजे खाली हे जे शब्द दिले आहे यांचं अनेकवचन करून बघायचं आणि त्यांचं रूप बदललं नाही तर तो आपला करेक्ट ऑप्शन. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपण बघूया. या प्रश्नाचं उत्तर करेक्ट आहे ऑप्शन नंबर 2. शत्रूचे अनेकवचन करताना बदलत नाही. उंदीर,
कवी, देव आणि चिकू यांचं कर्तानी बदलत नाही, अनेक वचनी रूप कर्तानी बदलत नाही. मग ऑप्शन नंबर 1 चं बदलतं. कसं बदलतं बघा. आंबा या शब्दाचं अनेक वचनी आहेत आंबे. आंबा या शब्दाचं अनेक वचनी आहेत आंबे. इथं जो आहे खेळ नसून केळ हा शब्द आहे केळ, त्याचं अनेक वचन होतं केळी. त्यानंतर रताळे आहे, रताळ्याचं अनेक वचन होतं रताळी. त्यानंतर पपईचं अनेक वचन होतं पपया, पपया. नदी नाही, नदी या शब्दाचं अनेक वचने आपल्याला माहिती आहे नद्या, बीचं बिया, स्त्रीचं स्त्रिया, काठ्या आणि भाकरी. ही अनेक वचनी रूपे आहेत. ससाचं बघा, ससाचं होतं ससे, कुत्रे, लांडगे, घोडे आणि म्हशी. ही अनेक वचनी रूपे आहेत. ही खालील तिन्ही ऑप्शनची होते, फक्त ऑप्शन नंबर 2 याचं होत नाही अनेक वचनी, त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. बघा प्रश्न आहे, गोपीने या शब्दाची विभक्ती ओळखा. गोपीने या शब्दाची विभक्ती ओळखा. 1 नंबर ऑप्शन द्वितीया, 2 नंबर पंचमी, 3 नंबर तृतीया, 4 नंबर सप्तमी. गोपीने या शब्दाची विभक्ती ओळखा. द्वितीया, पंचमी, तृतीया आणि सप्तमी. बघा क्वेश्चनच्या ऑप्शनकडे जाण्याआधी आपण बघू, हा विभक्ती विचारावरील क्वेश्चन आहे. विभक्ती असतात वेगवेगळ्या विभक्ती, प्रथमा, द्वितीया, तृतीया. विभक्ती विचारावरील हा प्रश्न आहे. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी ह्या काय आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या विभक्ती आहेत. विभक्ती ओळखायची कशी बघा, सांगतो एक सेकंद. हा जो शब्द आहे गोपी, गोपीने याला जो प्रत्यय लागलेला आहे ने, याच्यावरून विभक्ती ओळखायची. ज्या वेळेस हा जो प्रत्यय असतो, हा प्रत्यय जेव्हा स असतो किंवा ला असतो किंवा ते असतो, तर तेव्हा ती द्वितीय असते. किंवा अनेक वचन जर शब्द असेल, तेथे ही स, ला, ना, ते यापैकी एक असेल तर ती जी विभक्ती असते ती द्वितीय असते. परंतु इथं जो बघितला आपण प्रत्यय ने आहे, त्याच्यामुळं द्वितीय विभक्ती नाही. पंचमी विभक्ती कधी असते, जेव्हा जो प्रत्यय असतो तो ऊन हून असतो. ऊन हून, ऊन हून, ऊन हून हा दोन्हीही एक वचनात अनेक वचनात असतो. सप्तमी जी विभक्ती असते ती त इ आ, त इ आ, त इ आ, एक वचन आणि अनेक वचनात दोन्हीतही सेम सप्तमी असल्यावर त इ आ असते. या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे तृतीया विभक्ती. तृतीया विभक्ती कशी, कारण की ह्या गोपी या शब्दाला प्रत्यय लागलेला आहे ने, म्हणून ही तृतीय आहे. ने किंवा ए किंवा शी एक वचनात ही 3 प्रत्यय लागलेली असली तर तृतीय असते. अनेक वचनात असतं नी, ही, ई आणि शी ही 4 प्रत्यय लागलेली असली की ती अनेक वचनातील विभक्ती असते. थोडक्यात सांगायचं काय की हा विभक्ती विचारावरील प्रश्न आहे. विभक्ती विचारात त्यांनी विचारलं की गोपीने या शब्दाची विभक्ती कोणती आहे ओळखा. त्याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 तृतीया. कारण की गोपी या शब्दाला ने हा विभक्ती प्रत्यय लागलेला आहे जो तृतीयामध्ये येतो. बाकीचे विभक्ती प्रत्यय उत्तर जेव्हा हे प्रत्यय लागलेले असतात त्यामध्ये येतात. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. प्रश्न नंबर 16, गटात न बसणारा शब्द ओळखा. गटात न बसणारा शब्द ओळखा. ऑप्शन नंबर 1 हुशार, 2 सुंदर, 3 चांगले आणि 4 उद्या. बघा ह्या प्रश्नाचं उत्तर हुशार देखील नाही, सुंदर नाही, चांगले नाही. या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे उद्या. करेक्ट उत्तर आहे उद्या. कारण की हुशार बघा, हुशार जो आहे हा गुण आहे, म्हणून ते गुणविशेषण होते.
हुशार जो आहे हा गुण आहे म्हणून ते गुणविशेषण होते. सुंदर देखील गुण आहे, गुणविशेषणाच्या अंतर्गत येते ते. त्यानंतर पुढे बघा, चांगले, चांगले देखील गुण आहे, ते देखील गुणविशेषणा अंतर्गत येते. फक्त ह्या चारही ऑप्शन मध्ये उद्या जो आहे, उद्या गुणविशेषण नाही, उद्या आपल्याला काय सांगतो, काळ सांगतो, म्हणून ते कालवाचक आहे, कालवाचक विशेषण आहे, जे की ह्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. गटात न बसणारा शब्द कोणता आहे, उद्या. चला वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, परीक्षेपूर्वी तयारी झाली पाहिजे. सॉरी, परीक्षेपूर्वी तयारी झाली पाहिजे. ऑप्शन आहेत तुलनावाचक, स्थलवाचक, कालवाचक आणि हेतुवाचक. बघा, परीक्षेपूर्वी तयारी झाली पाहिजे. जेव्हा आपल्याला इथं कोणता शब्द टार्गेट करायचा आहे, पूर्वी शब्द टार्गेट करायचा आहे. परीक्षेपूर्वी, पूर्वी, नंतर किंवा आधी अशा प्रकारची जी शब्द आलेली असतात ती कालवाचक असतात. बघा, पूर्वी, नंतर, आधी ही वेळ सांगतात, काळ सांगतात, अशा प्रकारचे शब्द जे असतात ही कालवाचक असतात. म्हणून ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट उत्तर आहे. मग तुलनावाचक कधी असतात, तुलनावाचक कधी असतात बघा, तुलनावाचक म्हणजे समजा पेक्षा, याच्यापेक्षा तो असा, त्याच्यापेक्षा तो तसा, किंवा मध्ये, दोघांमध्ये राकेश पेक्षा हरीश हुशार आहे, दोघांमध्ये तो सुंदर आहे, अशी जिथे तुलना केली जाते, अशी 3 शब्द असतात. या तिन्ही पैकी कोणता आला तर तिथं तुलनावाचक असतं. स्थलवाचक म्हणजे काय, आपल्याला एखादं स्थान कळते, त्याच्यावरून काय कळते, स्थान कळते. स्थान म्हणजे काय, तेच, हा याच्या मागे बसलेला आहे, तो अभ्यासात त्याच्या पुढे आहे, त्याच्यानंतर जवळ किंवा येथे, अशा वेगवेगळे शब्द जिथे येतात तिथे काय होते, आपल्याला स्थान कळते, तिथं स्थलवाचक असते. त्यानंतर हेतुवाचक, हेतुवाचक साठी असतं साठी, कारणे किंवा करिता, अशी वेगवेगळे शब्द जिथे येतात तिथं काय असतं, हेतुवाचक असतो. आपल्याला इथं काय विचारलं आहे, काय आहे शब्दात, परीक्षेपूर्वी, पूर्वी म्हणजे काय, कालवाचक, नंतर किंवा आधी जरी आलेलं असतं तरी त्याचं आन्सर जे असतं ते कालवाचक असतं. चला वळूया पुढच्या क्वेश्चनकडे. प्रश्न आहे, खालीलपैकी बहुव्रीही समाजाचे उदाहरण कोणते, खालीलपैकी बहुव्रीही समाजाचे उदाहरण कोणते. ऑप्शन आहे आईबाप, ऑप्शन नंबर 2 प्रतिवर्ष, 3 आमरण, 4 लंबोदर, 4 लंबोदर. बघा, या प्रश्नाचं उत्तर आपण आईबाप, आमरण, प्रतिवर्ष, लंबोदर ह्या सगळी कोणकोणत्या समाजाचे उदाहरण आहे ते मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. परंतु ह्या प्रश्नाचं बहुव्रीही समाजाचं उदाहरण हे आईबाप नाही, आमरण नाही, प्रतिवर्ष देखील नाही. या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे लंबोदर. या प्रश्नाचं जो करेक्ट उत्तर आहे ते आहे लंबोदर. लंबोदर कसं आहे करेक्ट उत्तर बघा, लंबोदर म्हणजे काय होतो त्याचा अर्थ, तर लिहून देतो मी, लंब आहे उदर ज्याचे असा तो. कोणाचे आहे लंब आहे ज्याचे उदर असा तो, म्हणजेच गणपती, गजानन किंवा गणेश. याचा अर्थ काय होतो, लंबोदर. लंबोदर म्हणजे काय, जो आपण गोष्ट, एखादी शब्द सोडून ज्याचा तिसराच अर्थ होतो त्याला म्हणतात बहुव्रीही समाज. इथं बहुव्रीही समाजाचं उदाहरण काय आहे, लंबोदर. मग आईबाप हे कोणत्या समासाचं उदाहरण आहे, तर द्वंद्व समास, द्वंद्व समासाचं उदाहरण आहे आईबाप. प्रतिवर्ष जे आहे ते अव्ययी भाव समासाचं उदाहरण आहे. समासाच्या लेक्चरमध्ये 1 तास 1.5 तासाचं लेक्चर आपल्याला आहे, जे की चॅनलला अपलोड होईल, त्यामध्ये सर्व समास व्यवस्थित समजून सांगितले जातील, ते लेक्चर बघा. सध्यापुरतं क्वेश्चन मध्ये आमरण हे देखील अव्ययी भाव समासाचं उदाहरण आहे. या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे लंबोदर, जे की
बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे. चला वळूया पुढच्या प्रश्नाकडे. बघा, बरं झालं मागच्या क्वेश्चन सारखंच जोड्या लावायला आहे तोच क्वेश्चन आला. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. अ गटात समास दिलेले आहेत, ब गटात उदाहरणं दिलेली आहेत. अ गटात आहे बहुव्रीही, द्वंद्व, अव्ययी भाव आणि उदाहरणं आहेत लंबोदर, मागे पुढे, शेतकरी आणि व्यर्थ. बघा, चुकीची जोडी ओळखायची आहे आपल्याला, म्हणजे बाकीच्या ज्या आहेत त्या सगळ्या बरोबर जोड्या आहेत. बहुव्रीही मागच्याच प्रश्नाला बघितलं, लंबोदर हे बरोबर आहे. गजानन, गणपती, गणेश असा दुसराच अर्थ होतो. ज्याचं उदर लंब आहे तो बरोबर आहे हा ऑप्शन. त्यानंतर द्वंद्व समास कोणता आहे, मागे पुढे, हे देखील बरोबर आहे ऑप्शन. अव्ययी भाव समास बरोबर आहे, व्यर्थ, याचं देखील हे उत्तर करेक्ट आहे. शेतकरी, शेतकरी म्हणजे काय, शेती करणारा. शेतकरी जो आहे इथं काय पाहिजे, शेती करणारा. हा जो म्हणजे कोण, शेती करतो, शेती करणारा असा तो शेतकरी. शेती करणारा शेतकरी. हे अव्ययी भाव समासाचं नाही, तर हे तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे मित्रांनो. तत्पुरुष पाहिजे इथं, तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे शेतकरी. परंतु इथं अव्ययी भाव आहे, जे की चुकीचं आहे. परंतु आपल्याला चुकीची जोडीच विचारली आहे, म्हणून अव्ययी भाव हे ऑप्शन करेक्ट आहे. चला वळूया पुढच्या प्रश्नाकडे. बघा, प्रश्न आहे देवालय या शब्दाची देवालय या शब्दाची संधी कशी सोडवाल. विभक्ती चालय, देवालय या शब्दाची संधी कशी सोडवाल. या प्रश्नाचं करेक्ट उत्तर 1 नाही, देवालय 2 देखील नाही, देवा प्लस आलय 4 देखील नाही. या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे देव प्लस आलय. ऑप्शन नंबर 3, देव प्लस आलय हे विघटन आहे देवालय शब्दाचं. बघा, याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला खाली देतो. संधी, 2 किंवा अधिक शब्द एकत्र येऊन जो जोड शब्द तयार होतो त्याला काय म्हणतात, संधी. देवालय शब्दाचे ब्रेकडाऊन कसं करणार, देव अधिक आलय. देवालय शब्दाचं ब्रेकडाऊन कसं केलंय आपण, देव अधिक आलय. मग देव या शब्दातील शेवटचा वर्ण आहे अ, आलय या शब्दातील पहिला वर्ण आहे आ. हे दोन्हीही स्वर आहेत, म्हणून देवालय हे स्वर संधीचं उदाहरण आहे. आपल्याला इन शॉर्ट मध्ये ह्या वाक्यात काय विचारला होता, विग्रह विचारलेला होता. विग्रह विचारलेला होता, जो की ऑप्शन नंबर 3 त्याचं करेक्ट उत्तर आहे. किंवा देवालय शब्दाची संधी जरी विचारलं तर त्याचं उत्तर राहील स्वरसंधी म्हणून. चला वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे प्रयोग ओळखा. आता माझ्याने काम करवते पाहिजे तिथे. प्रयोग ओळखा. आता माझ्याने काम करवते. प्रयोग कसा ओळखायचा, बघा एक्सप्लेनेशन आधी बघू. वाक्य आहे आता माझ्याने, आता माझ्याने काम करवते. ऑप्शन नुसार जाऊ. बघा, कर्मणी ऑप्शन नंबर 1 जो आहे तो दिलाय कर्मणी. कर्मणी प्रयोग आहे का, कसं ओळखायचं, तर वाक्यातील जर कर्मानुसार जर क्रियापद बदलत असेल, वाक्यातील कर्मानुसार क्रियापद बदलत असेल तर त्यास कर्मणी प्रयोग म्हणतात. तर त्यास काय म्हणतात, कर्मणी प्रयोग म्हणतात. वाक्यातील कर्मानुसार जर क्रियापद बदलत असेल तर तो कर्मणी प्रयोग असतो. बघा, इथं वाक्यातील कर्मानुसार जे आहे ते क्रियापद बदलतंय. आता माझ्याने कामे करवितात, आता माझ्याने कामे करवितात, आता तिच्याने कामे करवितात, अशी वेगवेगळी रूपं आपण घेऊ शकतो.
म्हणून ह्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर जे आहे ते ऑप्शन एकच भेटलं आपल्याला लगेच, कर्मणी. म्हणून कर्म कर्तरी नाही, कर्तरी नाही आणि भावे देखील नाही. ठीक आहे, वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, अकरण रूपी वाक्य म्हणजे काय? अकरण रूपी वाक्य म्हणजे काय? तर याचं करेक्ट उत्तर स्वार्थी नाही, आज्ञार्थी नाही, होकारार्थीही नाही. या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे नकारार्थी वाक्य. नकारार्थी वाक्यांनाच म्हणतात अकरण रूपी वाक्य. मग होकारार्थी वाक्यांना काय म्हणतात? करणरूपी वाक्य. काय म्हणतात? करणरूपी वाक्य. या प्रश्नाचं जे आहे ते करेक्ट उत्तर आहे नकारार्थी, ऑप्शन नंबर 1. वळूया पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, निमंत्रण आले तर मी येईल या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. निमंत्रण आले तर मी येईल या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. ऑप्शन नंबर 1 संकेतार्थी, 2 विद्यार्थी, 3 स्वार्थी, 4 नंबर आज्ञार्थी. अशी 4 वाक्य आहेत. तर निमंत्रण आले तर मी येईल असा जर संकेत दिलेला आहे, बघा, निमंत्रण आले तर मी येईल असा संकेत आहे या वाक्यात. जेव्हा क्रियापदावरून एखादा संकेत निघतो, जेव्हा क्रियापदावरून एखादा संकेत निघतो, जेव्हा क्रियापदावरून आपल्याला एखादा संकेत निघतो तेव्हा ते असतं संकेतार्थी वाक्य. संकेतार्थी शक्यतो जे असतं संकेतार्थीमध्ये जर तर विचारलेले असते किंवा जरी तरी असा उल्लेख असतो. जरी मी नाही आलो तरी माझा भाऊ येईल, असे वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे अमुक केलं असतं तर तमुक झालं असतं, शॉर्टमध्ये असं असतं. तर ते क्रियापदाचा अर्थ जो आहे तो संकेतार्थी आहे. ह्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर 1 आहे, 2 नाही, 3 नाही आणि 4 देखील नाही. ओके, त्यानंतर चला वळूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता संधीचा प्रकार नाही? संधी या व्याकरण प्रकारावर मी 5 ते 6 लेक्चर आपल्या चॅनलवर घेतलेले आहे. ज्यांना मराठी व्याकरणामधलं संधी येत नाही ते प्लेलिस्ट सेक्शनमध्ये जाऊन संधी भाग 1, 2, 3, 4, 5 अशी 6 तासाची लेक्चर आहेत ते बघून घ्या. सगळे डाऊट क्लिअर होतील. स्वरसंधी, विसर्ग संधी, व्यंजन संधी, अनुस्वार संधी म्हणजे काय काय सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. अनुस्वार संधी नाही मित्रांनो, स्वरसंधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. आपल्याला विचारलंय कोणता संधीचा प्रकार नाही, तर यामध्ये बघा, स्वरसंधी हा संधीचाच प्रकार आहे, व्यंजन संधी हा देखील संधीचा प्रकार आहे, विसर्ग संधी हा संधीचा प्रकार आहे, अनुस्वार संधी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे, जो की संधीचा प्रकार नाही. आणखी संधीचे प्रकार कोणकोणते आहेत? पररूप संधी, पूर्वरूप संधी. बघा, पूर्वरूप संधी म्हणजे कसं, त्याचं उदाहरण देतो मी. समजा थोडासा, याच्यात काय असं आहे, संधी झालेली आहे पररूप संधी, भरडून. ही पररूप संधीची, पूर्वरूप संधीची उदाहरणं आहेत. ह्या सुद्धा मराठी भाषेतील संधी आहेत ज्यांना विशेष संधी म्हणतात. आपल्याला प्रश्न विचारला होता खालीलपैकी कोणता संधीचा प्रकार नाही, तर त्याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 अनुस्वार संधी. त्यानंतर येऊया पुढच्या आणि शेवटच्या क्वेश्चनकडे. खालीलपैकी भूतकाळी वाक्य कोणते? खालीलपैकी भूतकाळी वाक्य कोणते? थोडंसं करेक्शन आहे याच्यामध्ये. काय छान फूल आहे हे, बरं याच्यानंतर हे करतो, काय सुरेल गीत गात आहे ती, हे करेक्शन आहे. काय सुरेल गीत गात आहे ती, किती सुंदर होता तो देखावा. ओके, किती उंच मनोरा आहे हा. बघा,
थोडासा क्वेश्चन टाईप करायचं राहिलेलं होतं, ठीक आहे, मी करेक्ट करून दिला. इथं बघा, काय छान फूल आहे, आहे आहे वाक्यात हे, त्याच्यानंतर किती सुंदर देखावा होता, ऑप्शन नंबर 2 राहून देऊ. काय सुरेल गीत गात आहे, त्यानंतर किती उंच मनोरा आहे. सर्व जी आहे ते वर्तमान काळातली दिसत आहेत, फक्त ह्याच ठिकाणी होता जो आहे हा भूतकाळ दर्शवतो आहे, आणि आपल्याला प्रश्नामध्ये तेच विचारलं आहे, भूतकाळी वाक्य कोणते. तर ऑप्शन नंबर 2 त्याचं उत्तर आहे. अशा प्रकारे आपण सगळी मराठी व्याकरणातील प्रेडिक्टेबल क्वेश्चन बघितली मित्रांनो. वेगवेगळ्या अँगलने विचारली जाऊ शकतात अशी सगळी मराठी व्याकरणातली प्रेडिक्टेबल क्वेश्चन बघितली. ही क्वेश्चन्स, ही जी टेस्ट सिरीज होती ही कॉम्प्रेहेन्सिव्ह स्वरूपाची होती. यात जो कंटेंट होता हा सगळा मिक्स होता, सर्व मराठी व्याकरणाची प्रश्न होती, ऑल क्वेश्चन्स मिक्स होती मित्रांनो. याच्यानंतर जे आपण प्रश्न बघणार आहोत, याच्यानंतर ज्या टेस्ट सिरीज बघणार आहोत त्या घटकानुसार आहेत. म्हणजे स्पेसिफिक आपलं ज्या घटकावर लेक्चर होतं ऑफलाईन ऑनलाईन बॅचेसवर, त्या बॅचेसमधली टेस्ट, तिचं एक्सप्लेनेशन राहील ऑनलाईन. म्हणजे वेगवेगळ्या स्पेसिफिक घटकावर इथून पुढच्या टेस्ट होतील. त्यानंतर जेव्हा बऱ्यापैकी सर्व घटक शिकवून होतील, त्यानंतर आपण मॅरेथॉन किंवा फास्ट ट्रॅक लेक्चर घेऊ, ज्यामध्ये संपूर्ण माहिती मी तुम्हाला 2 किंवा 3 लेक्चरमध्ये तुम्हाला समजून सांगेल. घटकानुसार टेस्ट यानंतर होतील. मराठी भाषा, वर्णमाला, त्यानंतर संधी, शब्दांच्या जाती, अशा स्पेसिफिक विषयावर आपण टेस्ट यानंतर अपलोड करणार आहोत. लेक्चरचा कंटेंट जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल, यापुढील लेक्चर तुम्हाला वेगवेगळे महत्त्वाच्या नोट्स, त्यानंतर कन्सेप्ट क्लिअर करून घेण्यासाठी वेगवेगळ्या सराव प्रश्न याचं तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा मी प्रयत्न करतो. ते तुम्हाला कायम तुमच्या होम पेजवर दिसावं, कायम लेक्चर अपलोड झाल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला मिळावं, यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब करताना नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे ज्यावेळेस लाईव्ह लेक्चर सुरू असेल त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लेक्चरचा कंटेंट आवडला असेल तर लाईक करा. लेक्चरमध्ये मी 2 प्रश्न विचारलेले आहे, ते कमेंट करा. लेक्चरमध्ये प्रश्न विचारलेले आहे ते कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कमेंट करा मित्रांनो. प्रश्न विचारलेले आहे मराठी भाषेतील 2 रस, ज्यांचा अर्थ विचारलेला आहे मी तुम्हाला, त्या अर्थ तिथे लिहा. मला वाटतं 9 रस आहे, त्यापैकी शेवटच्या 2 रसांचं कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही लिहा अर्थ काय होतो. त्यानंतर तुम्ही चॅनलच्या शेवटपर्यंत आलात, लेक्चर बघितलं, त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद. पुढील टेस्टसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही देखील सांगा. तोपर्यंत तुमचं सगळ्यांचं थँक्यू. पुन्हा भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये नवीन कंटेंटसह. तोपर्यंत अभ्यास करत राहा, आनंदी राहा.